नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आज जो आपण पदार्थ बघणार आहोत तो महाराष्ट्रामध्ये अतिशय पॉप्युलर पदार्थ असं म्हणता येईल आणि तो एक उपवासाचा पदार्थ आहे। तुम्ही ओळखलंच असेल, तो पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा। घराघरामध्ये हा पदार्थ अतिशय आवडीने केला जातो आणि चवीने खाल्ला पण जातो। प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, वेगवेगळ्या पद्धतीने हा केला जातो। तर मी माझी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे आणि ती रेसिपी बघण्याआधी आपण त्याचं साहित्य बघूया। साबुदाणा वडा बनवण्यासाठी आता साहित्य कसं कसं काय काय घेतलंय ते मी सांगते। साबुदाणा मी 1.25 वाटी घेतलेला आहे आणि तो धुवून घेतलाय आणि थोडं पाणी, त्याच्यात थोडंसं पाणी घातलंय फक्त, त्याच्यामुळे हा असा कोरडा भिजले गेलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साबुदाणा वडा बनवताना ही लक्षात ठेवायची की साबुदाणा हा खूप ओलसर असता कामा नये, तो कोरडा असायला पाहिजे। आपण जेव्हा साबुदाण्याची खिचडी करतो तेव्हा ती वेगळ्या पद्धतीने बनवली जाते, थोडासा ओलसर चालतो त्याच्यात, पण वडा बनवताना तो फुटू नये म्हणून हे साबुदाणे हे बघा, हे हाताला अजिबात लागत नाही आहे काही, इतपत भिजवल्या गेलेले आहेत। आणि मध्यम आकाराचे 3 बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत, किसून घेतलेत जाडसर। त्याच्यानंतर हे 1.25 वाटी दाण्याचं कूट आहे, दाणे भाजून त्याचं कूट केलेलं आहे आणि मी सालासकटच ते करते, त्याच्यामुळे ते तसं कूट आहे। हे अख्खं जिरं आहे। त्याच्यानंतर या 2 मिरच्या आहेत, या बारीक करून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर तिखट पण मी थोडंसं घालते, ते आहे। आल्याचा किस आहे, थोडी वरून घालायला कोथिंबीर आहे आणि मीठ आहे। तर हे मीठ साधं आहे, पण तुम्ही सैंधव मीठ सुद्धा वापरू शकता। उपासाला बरेच लोक सैंधव मीठ वापरतात, ते तुम्ही वापरू शकता। तर आता आपण हे सगळे एकत्र करून घेणार आहोत जिन्नस, हे इन्ग्रेडियंट्स, आणि मग त्याचे वडे तयार करणार आहोत। ते वडे मी 2 पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे, तर ते आधी आपण मिक्स करून घेऊया। एक ते 1.25 वाटी साबुदाणा हा एवढा भरलेला आहे। त्याच्यामध्ये मी दाण्याचं कूट घालते, हे सगळं घेतलं मी अख्खं। तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाढवू शकता, आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। त्याच्यामध्ये मी या 2 मिरच्या ज्या बारीक केलेल्या त्या घातल्या। त्याच्यानंतर हा आल्याचा किस घातला। नंतर हे जिरं आहे, हे थोडंसं हातावर घेऊन तुम्ही चुरडून घालायचं आहे, म्हणजे त्याचा एक छान स्वाद लागतो जिऱ्याचा। थोडं अजून घेते। त्याच्यानंतर हे लाल तिखट माझ्याकडलं आहे, हे खूप तिखट नाही आहे, पण मी हे थोडंसं घालणार आहे याच्यामध्ये। कोथिंबीर घालते, तुम्हाला जेवढी आवडत असेल तेवढी तुम्ही घालू शकता। आत्ता तरी मी एवढी घातली आहे। हा बटाटा मिक्स केल्यानंतर मला वाटलं तर मी कोथिंबीर वाढवेन। आता हा या एवढ्या साबुदाण्याला बटाटा किती लागतो बघूया। हे सगळं मी आधी मिक्स केलं, आता फक्त मीठ घालायचं राहिलं आहे आपलं। सगळं छान मिक्स करून घेतलं। थोडा थोडा बटाटा घालून बघू आपण। मला वाटतं हा पूर्णच लागेल। अंदाजानेच या गोष्टी कराव्या लागतात। आता हे मिक्स करून घेऊ सगळं आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपण मीठ घालूया। आता हे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे, परफेक्ट असं हे मिश्रण झालेलं आहे। आता फक्त याच्यात अंदाजाने मीठ घातलं की झालं। मला वाटतं कोथिंबीर जेवढी घातली तेवढी पुरेशी आहे, या कोथिंबीरीची काही गरज नाही, ती मी बाजूला काढून ठेवते। आता आपण या मिश्रणाचे छान मिक्स करून वडे करायला घेऊया। थोडंसं हाताला तेल लावून घेते आणि याचे आपण आता वडे करूयात। छान चपटे वडे करून घ्यायचे। हे पहा,
एकसारखे होतील असं बघायचं. आणि हे मुख्य म्हणजे वळताना घट्ट वळायचे. म्हणजे खूप जणांकडे अशी तक्रार येते की साबुदाणे वडे करताना म्हणजे तेलात तळताना ते फुटतात. होऊ शकतं असं, आणि कोणाचंही होऊ शकतं, अगदी ज्यांना खूप प्रॅक्टिस आहे त्यांचं पण होऊ शकतं. पण मेन मला असं वाटतं की ते साबुदाणा भिजवतानाचं गणित असतं. साबुदाण्याचं हे वैशिष्ट्य आहे की साबुदाणा ग्लुटेन फ्री आहे. खूप जणांना हे माहीत नसेल, पण जरी आपले आहारतज्ञ किंवा डॉक्टर आपल्याला सांगत असले घरातल्या सिनियर सिटीजन्सना स्पेशली की साबुदाणा, बटाटा, भात हे बंद करायला सांगतात एका विशिष्ट वयामध्ये, पण साबुदाण्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे. तो ग्लुटेन फ्री आहे. आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पण भरपूर आहेत. त्याच्यामुळे छान एनर्जी मिळते आपल्याला कार्बोहायड्रेट्समुळे. हे मी वडे जे आहेत आज 2 प्रकारांनी तुम्हाला दाखवणार आहे. मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे हे आपले नॉर्मल साबुदाणे वडे आहेत. हे जे मी आत्ता करते ते हे पाहे छान गोल झाले. आता हे 4 वडे मी आपण नॉर्मली जसे बनवतो तसे बनवलेले आहेत. याच्याबरोबर मी हे असे छोटे छोटे वडे पण बनवते आहे. ते कशासाठी हे तुम्हाला मी गॅसपाशी गेल्यावर दाखवेन. हे मी एक 6-7 वडे बनवून घेते असे. तर तुम्हाला हा प्रश्न पडेल की मी हे असे छोटे छोटे वडे कशासाठी केलेत, ते मी तुम्हाला गॅसपाशी गेल्यावर दाखवते. ती एक वेगळी ट्रिक आहे जी तुम्हाला उपयोगी पडू शकते. तर हे बघा, असे आपले साबुदाणे वडे बनवून तयार आहेत. आता फक्त आपल्याला ते तळायचे. तर आपण आता गॅसकडे जाऊया. तर आता आपण साबुदाणा वडा तळण्यासाठी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. आणि दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची होती की हे 2 प्रकारचे वडे मी केलेले आहेत. हे नॉर्मल आपले साबुदाणे वडे, आणि हे मी छोटे छोटे त्याचे बॉल्स बनवलेले आहेत छोटे छोटे. ते कशासाठी असा प्रश्न पडला असेल तर मी ते अप्पे पात्रामध्ये अतिशय कमी तेलामध्ये ते बनवणार आहे. ते बघू कसे बनतात ते मी पण पहिल्यांदाच करून बघते. पण मला असं वाटतं की या पद्धतीने पण साबुदाणे वडे खूप कमी तेलामध्ये, ज्यांना तेल कमी खायचं आहे ते पण त्याचा आस्वाद घेऊ शकतात. अशा पद्धतीने जर केले तर आपण दोन्ही पद्धतीने ते करून बघूया. आपले नॉर्मल साबुदाणे वडे आहेत ते मी 2-2 करून तळून बघते. हे साईडनी सोडायचे. गॅस अगदी कमी ठेवलाय मी. थोडेसे होऊ दे, मग आपण हे पलटवूया. परफेक्ट. हे कमी तेलामध्ये जर तळले तर ते जास्ती खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात, छान खमंग होतात. व त्याला खूप जास्ती छेडायचं नाही, नाहीतर ते फुटण्याची शक्यता त्यामुळे पण निर्माण होऊ शकते. आणि इट्स ओके, कधी कधी असं होऊ शकतं की अगदी रेग्युलर साबुदाणा वडा बनवणाऱ्या गृहिणीचा सुद्धा वडा फुटू शकतो. त्याला कारणं कुठलीही असू शकतात, पण मेन कारण तेच आहे की साबुदाणा भिजवताना ती काळजी घेतली गेली पाहिजे. त्यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त नको. आता बघा, हे इतपत तळल्या गेलेत. अजून थोडे तळायला हवेत. हे 2 वडे मी आता काढून घेते 1-2 मिनिटं झाल्यावर, आणि मग दुसऱ्या पद्धतीने वडे पण आपण करून बघूया. हे परफेक्ट झालेले आहेत. आता याच्यात साबुदाणा पण व्यवस्थित दिसतोय बघा. बटाट्याचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. हे मी काढते. आता दुसऱ्या पद्धतीने आपण बनवून बघूया.
आता मी या आप्पे पात्राच्या खाली गॅस लावते आणि याच्यामध्ये थोडं थोडं तेल, अगदी थोडं थोडं घालते मी, 2-2, 3-3 थेंब अक्षरशः प्रत्येक याच्यात घालते. तसंही हा नॉनस्टिक आहे त्याच्यामुळे त्याच्यात चिकटण्याची शक्यता नाही आहे. ते थोडंसं तापू देत मग आपण याच्यात घालूया. ही एक आयडिया अशी खूप दिवसापासून डोक्यात होती आणि मी माझ्या मैत्रिणीच्या बोलण्यामध्ये पण असं ऐकलं की अशा पद्धतीने होऊ शकतो. फक्त मी ते बघितलं नव्हतं कसं कसं होऊ शकतं. मी म्हटलं करून बघूया. सफिशियंट तापलेला आहे आणि याच्यामध्ये घालूया. बघूया कशा पद्धतीने होतो का हा. तर मी गॅस थोडा बारीक केलाय. याच्यावरून सुद्धा, या वड्याच्या वरून सुद्धा थोडं थोडं तेल, अक्षरशः एक एक थेंब तेल घातलंय मी, कारण तो पलटवल्यानंतर आपल्याला ते दुसऱ्या साईडनी पण व्हायला पाहिजे. आता याच्यावर आपण हे झाकण ठेवूया. आता याला थोडा वेळ रेस्टिंग टाइम दिला पाहिजे हा होण्यासाठी एका साईडनी, मग तो पलटवून दुसऱ्या साईडनी पण करून बघूया कसा होतोय तो. आता मी पलटवून बघते. येस, होतोय हा, छान होतोय. दुसऱ्या साईडनी झालेला आहे थोडा. असं सगळ्या बाजूनी करावे लागतील आपल्याला, तेव्हा तो आतपर्यंत शिजेल. आणि झाकण ठेवणं पण गरजेचं आहे. हे बघा, आणि हा पण वडा फुटला नाही आपला. हे बघा, हे छान होत आहे. आता याला एक्स्ट्रा काही तेल घालायची गरज नाही आपल्याला. याच्यावर परत आपल्याला झाकण ठेवायचं. आता आपण बघूया हे झालेत का व्यवस्थित. येस, हे झालेले आहेत. हे पण आपण काढू शकतो. सगळे काढून घेऊयात. आता मी तुम्हाला एक झटपट चटणी दाखवणार आहे दह्यातली, जी साबुदाणा वड्याबरोबर अतिशय सुंदर लागते आणि ही अशी सुचलेली आहे. तर हे मी दही घेतलेलं आहे छान. त्याच्यामध्ये मी मीठ घालते, थोडंसं दाण्याचं कूट घातलंय, थोडीशी कोथिंबीर घालते आणि थोडं तिखट. हे सगळं ढवळायचं. तुम्हाला हवं असेल त्याच्यामध्ये तुम्ही सेंधव मीठ किंवा चाट मसाला वगैरे पण घालू शकता, पण हे जे इन्ग्रेडियंट्स मी घातलेत हे यानीच ही इतकी सुंदर लागते. हे बघे, झालंय तयार. खूप सुंदर लागते. तर असा हा आपला साबुदाणा वडा तयार आहे. मी तो टेस्ट करते. छान आहे, कुरकुरीत. ही जी चटणी स्पेशल होती ती पण कशी झाली बघूया. खूप छान झाला, खमंग झालाय. दाण्याच्या कुटाचा छान बाईट येतो त्याच्यामध्ये. मिरची, आलं, त्याच्यानंतर कोथिंबीर, मीठ, सगळ्याची टेस्ट लागली आहे छान. आणि आता हे पण वडा आपण जो कमी ऑइलमध्ये केलेला आहे तोही बघूया कसा झाला आहे. छान आहे. आतपर्यंत तो फ्राय झाला आहे. इतकं कमी तेल असून सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित झालेला आहे. तर तुम्ही या पद्धतीने पण साबुदाणा वडा बनवू शकता. आणि ज्यांना ऑइल फ्री खाणं किंवा कमी तेलातलं खाणं खायचं आहे त्याने साबुदाणे वडे अशा पद्धतीने करून त्याचा आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही. ही चटणी पण तुम्हाला एक नव्या पद्धतीने खूप झटपट होणारी सांगितली, त्या पद्धतीने करून बघा. ही अशी करता करताच सुचलेली रेसिपी आहे म्हणून तुम्हाला लगेच सांगितली. साबुदाणा वड्याबरोबर मी नेहमी ही चटणी करते. आपण नाहीतर खोबरं, दही वगैरे घालून आपण नेहमी करतो तशी करू शकतो, मिरची वगैरे घालून, पण ही पण खूप छान लागते. ती करून बघा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी सगळीकडे शेअर करा. थँक्यू.